संतोष देशमुख प्रकरणावरून धनंजय मुंडेंवर निशाणा साधताना आमदार सुरेश धस यांनी थेट अजित पवारांनाच आव्हान दिले। संतोष देशमुख प्रकरणात मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत आहे। अजितदादा मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा का घेत नाहीत असा सवाल धस यांनी केला। परभणीतील सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली आहे। पोलिसांकडून योग्य तपास होत नसल्याची तक्रार यावेळी त्यांनी प्रकाश आंबेडकरांकडे केली आहे। त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क करत माहिती घेतली आणि अधिकाऱ्यांना सूचनाही केल्या। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर परळीमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय। परभणीत धनंजय मुंडे यांच्या संदर्भात जरांगे यांनी आक्षेपार्ह विधान केलं होतं। या विधानानंतर जिल्ह्यामधील अनेक मुंडे समर्थक हे आक्रमक झाले। मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलनही करण्यात आले। पोलीस अधिकारी गणेश मुंडे यांची बदली करण्यात आलेली आहे। खासदार बजरंग सोनावणे यांच्याबद्दल वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी त्यांची तडकाफडकी बदली झाली आहे। गणेश मुंडे यांची पुणे नियंत्रण कक्षाला बदली करण्यात आली आहे। बीड प्रकरणातील एसआयटी ताबडतोब बरखास्त करा अशी मागणी अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे। तसंच जिल्ह्याबाहेरच्या अधिकाऱ्यांना ऑन कॅमेरा चौकशी करण्याचे आदेश द्या अशी मागणी देखील त्यांनी ट्विटरद्वारे केली आहे। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नवं ट्विट केलंय। यात एका व्यक्तीचा आणि गाडीचा फोटो आहे। ही व्यक्ती धनंजय मुंडे यांचे पीए करण जायभाये यांची असल्याचं दमानिया यांनी म्हटलंय। तर फोटोतील गाडी ही वाल्मिक कराडच्या पत्नीच्या नावावर असल्याचं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय। पुण्यामध्ये आयोजित मोर्चानंतरच्या सभेत भाजप आमदार सुरेश धस चांगलेच आक्रमक झाले। मंत्री धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर झालेल्या बैठकीचा धस यांनी तपशील दिलाय। तसंच संतोष देशमुख हत्येतील दोषींना फाशीची मागणीही केली आहे। सुप्रिया सुळे यांनी बीड आणि परभणी दबावात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। बीड आणि परभणीच्या घटनेचा निषेध राज्यातून नाही तर देशातून होत आहे। तसंच पुण्यातून आरोपी पकडला जातो हे काहीतरी नवीन आहे अशी प्रतिक्रिया सुळेंनी दिली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धमकी देणारा व्हिडिओ व्हायरल झाला। हितेश धेंडे नामक तरुणाकडून धमकी देण्यात आली। धमकी देणारा तरुण श्रीनगर वारलीपाडा येथे ठिकाणी राहणार असल्याची माहिती मिळते। राज्यभरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। पालघर, मुरबाड, नवी मुंबई, धुळे, बीड, परभणी जिल्ह्यातल्या अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला। नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेतली। पाळधी येथील निवासस्थानी झालेल्या या भेटीदरम्यान जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळते। आज मातोश्रीवर उपविभाग प्रमुखांची उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावली आहे। दुपारी 12:30 वाजता मातोश्रीवर उपविभाग प्रमुखांची बैठक पार पडेल। या बैठकीत उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिका निवडणूक संदर्भात आढावा घेणार असल्याची माहिती मिळते। आमदार संजय गायकवाड यांची बुलढाणामध्ये एका सभेत बोलताना जीभ घसरली आहे। मतदार दारू, मटण 500 रुपये ते 2000 रुपयामध्ये विकले गेल्याचा संताप त्यांनी व्यक्त केलाय। यावेळी बोलताना अशा मतदारांपेक्षा देहविक्री करणाऱ्या महिला बऱ्या असं विधान त्यांनी केलंय। पालकमंत्री जाहीर करण्याचा सर्वाधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना आहे अशी प्रतिक्रिया उदय सामंतांनी दिली आहे। तसंच पालकमंत्री पदाची यादी अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेली नाही, त्यामुळे कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन त्यांनी केलंय। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी विधान परिषद सभापती राम शिंदेंचं कौतुक केलंय। राम शिंदेंमुळे आपल्या जिल्ह्याचा बहुमान वाढलाय, त्यांचं आपल्याला कौतुक आहे अशा शब्दात विखे पाटलांनी राम शिंदेंचं कौतुक केलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महारेल निर्मित राज्यातील 7 जिल्ह्यातील 7 उड्डाणपुलांचं लोकार्पण सोहळा नागपुरात पार पडला। नागपूरच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयाच्या क्रीडा मैदानावर हा सोहळा पार पडला। पद्मदुर्ग किल्ल्यावर 16व्या जागर सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी शिवप्रतिमेचं पूजन तसंच प्रतिमेला मुद्राभिषेक करण्यात आला। सोहळ्याला गडावर फुलांची सजावटही करण्यात आली। जळगावमध्ये महापालिकेच्या वतीनं खानदेश महोत्सवाचं आयोजन केलंय। या महोत्सवात खानदेशातील विविध संस्कृतीचं दर्शन होतंय। या महोत्सवाला नागरिकांची पसंती पाहायला मिळतेय। महोत्सवाला नागरिकांची मोठी गर्दी होतीये। सांगलीच्या मिरजेत अंध खेळाडूंचा क्रिकेट स्पर्धा पार पडल्या। नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड संस्थेच्या वतीनं सांगली आणि कोल्हापूर संघ असा हा सामना पार पडला। 2020 पद्धतीनं या सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं। कोल्हापूरच्या अंध खेळाडूंच्या संघानं हा सामना जिंकला। आले टोमॅटो, मटार, फ्लॉवर, कोबीच्या दरात घट झाली आहे। छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात रविवारी 90 ते 100 ट्रक फळभाज्यांची आवक झाली आहे, त्यामुळे भाज्यांचे दर स्थिर आहेत।
फळबाजारात संत्री, बोरं, कलिंगड, खरबूज आणि पपईच्या दरात वाढ झाली आहे, तर सीताफळ, चिकू, अननस, लिंबू, मोसंबी, डाळिंबाचे दर स्थिर असल्याची माहिती आहे। फळबाजारात रविवारी 30 ते 40 टन संत्र्यांची आवक झाली, तर 2 ते 3 टन सीताफळाची आवक झाली आहे। माझे पसंतीचे सिडको घर योजनेअंतर्गत सिडकोनं 26,000 घरं विक्रीसाठी नोंदणी सुरू केली आहे। नोंदणीसाठी 3 वेळा मुदत दिलेली आहे, मात्र घरांच्या किमती गुलदस्त्यातच ठेवल्यानं सर्वसामान्य ग्राहक अद्याप वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे। सांगलीचा जीएसटीचा गल्ला 1,000 कोटींवर गेला। एप्रिल ते डिसेंबर 2024 अखेरपर्यंत जीएसटी कराच्या रूपात 1,084 कोटी इतका महसूल जमा झालाय, तर 2023च्या तुलनेत 16% वाढ झाली आहे। भिवंडीत भाजपचे संघटनपूर्व सदस्यता नोंदणी अभियान राबवण्यात येत आहे। माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटलांच्या प्रमुख उपस्थितीत या नोंदणी कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे, तर या अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल असा विश्वास कपिल पाटील यांनी व्यक्त केला आहे। भारतीय जनता पार्टी छत्तीसगडच्या नारायणपूरमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली। या चकमकीमध्ये 1 जवान शहीद झालाय, तर 4 नक्षलवादी ठार झाले। महाकुंभमध्ये दहशतवादी धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे। आरोपी 11वीचा विद्यार्थी होता। पोलिसांनी त्याला पूर्णियामधून अटक केली आहे। जम्मू काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी होतीये। सगळीकडे बर्फाची चादर पसरली आहे। बर्फवृष्टीची ही मनमोहक दृश्य पाहत पर्यटक हिमवर्षावाचा आनंद लुटत आहेत। सोलापूरमधील मोहोळ बस स्थानकात उभ्या असणाऱ्या एसटी बसनं अचानक पेट घेतला। चालक आणि वाहकांच्या सतर्कतेमुळे पूर्णपणे भरलेल्या बसमधील प्रवाशांचा जीव वाचलाय। एसटी बसमधील इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही घटना घडल्याचं सांगण्यात येतंय। या आगीमध्ये बस संपूर्णपणे जळून खाक झाली। पनवेलहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव टंपरनं 4 वाहनांना धडक दिली। यात दुचाकीवरील एका व्यक्तीचा मृत्यू झालाय, तर कारमधील एक व्यक्ती जखमी झालाय। रविवारी सायन पनवेल मार्गावर जुईनगर रेल्वे स्थानकासमोर हा अपघात झाला। नवी मुंबईतील सायन पनवेल महामार्गावर भीषण अपघात झालाय। जुईनगर रेल्वे स्टेशन समोर हा अपघात झाला। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कारचा भीषण अपघात झाला। या अपघातात दोघांचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी झालेत। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला। जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये कारचा भीषण अपघात झाला। अपघातात कार खड्ड्यात पडल्यानं 4 जणांचा मृत्यू झालाय, तर 2 जण बेपत्ता आहेत। अकोल्यातील पाटबंधारे विभागाजवळ भीषण अपघात झालाय। ट्रकनं दुचाकीला जोरदार धडक दिली। ही धडक इतकी जोराची होती की अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झालाय। गणसोलीत बापाच्या नाताला काळीमा फासणारी घटना घडली आहे। 3 वर्षांच्या पोटच्या मुलीवर वडिलांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। पीडित मुलीच्या आईला ही बाब लक्षात येताच तिने तक्रार दाखल केली। या प्रकरणी पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत नराधम बापाला अटक करण्यात आली आहे। सांगलीत घरफोडी करणारी आंतरराज्य टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। या कारवाईत पोलिसांनी 3घांना अटक केली आहे। त्यांच्याकडून 5 लाखांच्या रोकडसह 5.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। नवी मुंबईच्या वाशीमध्ये क्रिकेट खेळताना 34 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू झालाय। जुबिन दामजी असं या तरुणाचं नाव आहे। जुबिन क्रिकेट खेळताना अचानक खाली कोसळला। त्यानंतर त्याला जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं।